नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, स्किन स्पेशलच्या एपिसोडमध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये फंगल इन्फेक्शनबद्दल बरंच काही बोललो. ह्या एपिसोडमध्ये आपण उर्वी मॅडमसोबत चर्चा करणार आहोत सोरियासिस या विषयावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या आरोग्याच्या राजमार्गावर. थँक्यू. माझा पहिला प्रश्न, सोरियासिस म्हणजे नेमकं काय आणि आपण ज्या मागच्या भागात बघितलं फंगल इन्फेक्शन त्यापेक्षाही कसं वेगळं आहे? सोरियासिस हा एक ऑटो इम्यून आजार आहे. ऑटो इम्यून हा एक मेडिकल वर्ड आहे, त्याला थोडं एक्सप्लेन मी करते. आपल्या शरीराची एक प्रतिकारक शक्ती असते, रोगप्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युनिटी असं म्हणतो. आणि त्याचं काम काय आहे की आपल्या शरीरामध्ये कोणतंही इन्फेक्शन असेल, व्हायरल असेल, फंगल असेल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्याच्या विरुद्ध त्यांनी इम्युनिटी माउंट करायला पाहिजे आणि ते आपल्या बॉडीमधनं इन्फेक्शन कमी करायला पाहिजे. ते एक काम आहे आपल्या बॉडीचं इम्युनिटीचं. पण जेव्हा इम्युनिटीच्या सिग्नलिंगमध्ये कुठे ना कुठे काही फॉल्ट असतो आणि ते आपल्या नॅचरल नॉर्मल स्किनवर अटॅक करायला सुरुवात करते, तेव्हा सोरियासिस सारखा आजार होऊ शकतो. त्याला ऑटो इम्युनिटी असं आपण म्हणतो. म्हणजे स्वतःच्याच कातडीवर आपल्या स्वतःचीच इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती कुठे ना कुठे त्याच्या विरुद्ध काम करत आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये लाल लाल पॅचेस होतात शरीरावर. त्या पॅचेसवर पांढरे साल्टं निघतात आणि ते जे पॅचेस आहे त्याच्यावर अतिशय खाज वगैरे पण येते किंवा पुरळ पण येऊ शकतात. आणि त्याची काही ठराविक ठिकाणी पण असतात, म्हणजे कोपऱ्यावर, एल्बोजवरती किंवा नीजवरती, गुडघ्यावर किंवा पाठीवर, डोक्यावर, टाळूवर. तर हे जे कॉमन ठिकाणी आहे ज्याच्यावर असे सोरियासिसचे पॅचेस येतात. इनफॅक्ट सोरियासिस नखांमध्ये पण होऊ शकतं. अच्छा, येस. मागं आपण बोललो तो फंगल इन्फेक्शनबद्दल की ते पसरतं असं एकमेकांना, घरच्या लोकांना. तसंच काही ह्याचं आहे का सोरियासिसचं सुद्धा? हे कॉमन मिसबिलीफ आहे किंवा आपण मिथ असं म्हणतो की सोरियासिस पसरू शकते, म्हणजे हात लावून ते पसरू शकते. हे बिलकुल संसर्यजनिक नाही आहे. म्हणजे स्पर्श केल्यावर किंवा हात लावल्यावर एखादा सोरियासिस पेशंटच्या पॅचेसच्या वर जर आपण हात लावला तर ते काही पसरणार नाही, अजिबात ते पसरणार नाही. कारण हे बॉडीच्या आतनंच रोगप्रतिकारक शक्तीचा आजार आहे, तर हे एकमेकांपासून पसरू शकत नाही. तर इट इज नॉट कम्युनिकेबल. एक्झॅक्ट. सोरियासिस होण्यामागची नेमकी कारणं आता काय असू शकतात? की आता लाईफस्टाईल म्हणतो, प्रत्येक आपण कुठली आजार असला की आपल्याला लाईफस्टाईल आपण जोडतोच, नक्की स्ट्रेस पण असतोच. तर ह्या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? सोरियासिस व्हायचं मेजर कारण आहे जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, ज्याला आपण अनुवांशिक म्हणतो. तर हा जो जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आहे कुठे ना कुठे आपल्या DNA कोडेड असतं. तर एका वयानंतर सोरियासिसचे सिम्पटम्स आपल्याला यायची सुरुवात होते. मेजर रिझन जेनेटिक टेंडन्सीच असते. पण देर आर सम अदर फॅक्टर्स, म्हणजे अजून काही कारणं आहे जे त्याला ट्रिगर देऊ शकतात. आणि त्यातलं सर्वात मोठं कारण आहे स्ट्रेस. अच्छा. तर स्ट्रेस इज फॉर रिअल इन सोरियासिस. कारण जर एक्सेसिव्ह फिजिकल किंवा मेंटल किंवा इमोशनल स्ट्रेस असेल तर त्याच्याने सोरियासिसमध्ये अतिशय वाढ होऊ शकते. हा आजार खूप वाढू शकतो, पसरू शकतो. तर स्ट्रेस हा बिलकुल ह्या आजाराला वाढ देऊ शकतो. अजून काही कॉन्ट्रीब्युटिंग ट्रिगरिंग फॅक्टर्स आहे फॉल्टी लाईफस्टाईल, जसं आपण डिस्कस केलं. आणि त्याच्यामध्ये आहे मेनली ड्रिंकिंग, स्मोकिंग. त्याच्यानी पण सोरियासिसमध्ये वाढ येऊ शकते. पण हे मुख्य कारण नाही आहे सोरियासिस व्हायचे. मुख्य कारण जेनेटिकच आहे. येस. मग एखाद्या पेशंटला सोरियासिस झालेला असेल तर म्हणजे आतापर्यंत जेवढे बघितले बरेच वर्ष हे चालत राहतात. असं काही आहे का की एकदा सोरियासिस झाले तर लाईफ लॉंग तुम्हाला हा त्रास होणार आहे? सोरियासिस इज ॲक्च्युली अ ऑटो इम्युन कंडिशन आणि जेनेटिक कंडिशन आहे. बिकॉज ऑफ दॅट, म्हणजे त्याच्यामुळेच आपण असं म्हणतो की हा एक जर आजार आपल्याला एकदा झाला किंवा डायग्नोज झाला तर ह्याला ट्रीट करणं
सोपं आहे, पण याला क्युअर करणं एवढं सोपं नाही आहे. ओके. सिम्पल वर्ड्समध्ये आपण जर सांगूया तर आउट ऑफ 100 पेशंट 90मध्ये कुठे ना कुठे सोरियासिसचे सिम्पटम्स मे बी लाईफलाँग राहू शकतात. अच्छा. अँड इन 10% ऑफ द पेशंट क्युअर होऊ शकते. सो वॉट वी हॅव टू फोकस इज ऑन दॅट 90% ऑफ द पेशंट. म्हणजे 90% पेशंटला कुठे ना कुठे आपण रिलीफ देऊ शकतो औषधांनी. आजकाल खूप छान औषधं अवेलेबल आहे सोरियासिसवर. बोथ ओरल मेडिसिन, इंजेक्शन्स, क्रीम्स सगळंच चांगलं अवेलेबल आहे सोरियासिसवर. पण कुठे ना कुठे पेशंटला ते रेग्युलर बेसिसवर डॉक्टरशी व्हिजिट करून त्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. समथिंग सिमिलर टू टेकिंग मेडिसिन्स फॉर युअर BP और डायबिटीज. राईट. त्याला मेंटेन करावं लागेल किंवा त्याला एक सपोर्ट सिस्टम द्यावं लागेल. मग ज्या पेशंटना सोरियासिस आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, प्रिकॉशन्स म्हणून काय केलं पाहिजे? आता ज्यांना सोरियासिस आहे त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलवर अजून लक्ष द्यायला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू एनीबडी हू डज नॉट हॅव सोरियासिस. म्हणजे कुठे ना कुठे त्यांचा आहार जो आहे तो अतिशय क्लीन, आपण क्लीन आहार म्हणजे जंक फूड खूप कमी असायला पाहिजे त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या डाएटमध्ये. नॉन व्हेजिटेरियन फूड जर ते कन्झ्युम करत असतील तर त्यांनी ते कमी करून घ्यायला पाहिजे, कारण त्याच्यानी गट इन्फ्लमेशन किंवा पोटाचं इन्फ्लमेशन, इंटेस्टायनल इन्फ्लमेशन वाढतो. होलसम फूड घ्यायला पाहिजे, प्रोटीनचं इंटेक जास्त ठेवायला पाहिजे, कारण हे जे साल्टं असतात जे निघत असतात सोरियासिसच्या पॅचेसवरती त्याच्यामध्ये खूप काही प्रोटीन, कॅल्शियम पण निघून जातं. अच्छा. आणि आयर्न डेफिशियन्सी पण होऊ शकते, म्हणजे आयर्न पण कमी होऊन जातं शरीरामध्ये. तर त्यांच्या डाएटमध्ये त्यांनी प्रोटीन इंटेक चांगलं ठेवायला पाहिजे. एक्सेसिव्ह डेअरी प्रोडक्ट्स अवॉइड केले तर चांगलं आहे. म्हणजे खूप काही डेअरी प्रोडक्ट त्यांनी होल मिल्क वगैरे, जर त्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स तसंही असेल तर कमीच घ्यायला पाहिजे. आणि स्लीप पुरेशी घ्यायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे, थोडंसं प्राणायाम किंवा योगा हे सगळं त्यांच्यासाठी खूप लाभदायक आहे. त्यांना जास्तच फायदा होणार हे सगळं फॉलो करून. आणि त्यांचं वेट पण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. इफ दे ऑल्सो हॅव BP आणि शुगर, म्हणजे सोरियासिसच्या पेशंटला BP शुगर पण असेल तर ते पण जर कंट्रोलमध्ये चांगलं ठेवलं त्यांनी, म्हणजे सॉल्ट इंटेक कमी ठेवलं, त्यांचं एक्सरसाइज रुटीन चांगलं ठेवलं, स्ट्रेस लेवल्सला कमी ठेवलं, शुगरमध्ये शुगर रिलेटेड जे डाएट फॉलो करायला पाहिजे ते फॉलो केलं तर सोरियासिसमध्ये पण चांगले रिझल्ट्स येतात. जसं आपण म्हणतोय जेनेटिक फॅक्टर सगळं आहे त्याला, तर एका व्यक्तीला जर असेल सोरियासिस आणि त्यांनी लग्न केलं त्याच्या त्यांना मुलांनासुद्धा सोरियासिस होण्याचे चान्सेस कितपत आहेत? तर हे खूप रेलेवंट क्वेश्चन आहे की सोरियासिस जर एका पेरेंटला असेल तर दिस इज व्हॉट वी आर आस्किंग, की एका पेरेंटला असेल तर त्या बाळाला म्हणजे सोरियासिस होण्याचे चान्सेस नक्की नॉर्मल चाइल्डपेक्षा जास्तच आहे. आता किती पर्सेंटेज आहे इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द जेनेटिक कॉज ऑफ सोरियासिस इन one of the parent. अच्छा. Okay. It can range anywhere from 10 to 30%. So it is very much less than 50%. Okay. म्हणजे असं पण नाही की प्रत्येक बाळाला सोरियासिस होणार. They are more prone. Yeah, but they are more as compared prone to other children. Yes. आता अजून एक गोष्ट की सोरियासिसमध्ये ट्रीटमेंट वाईज आपण जेव्हा म्हणतो की कंटिन्यूस घ्यायला लागतं आहे, घरगुती त्यांनी काही उपचार केले पाहिजे का? म्हणजे स्पेसिफिक काही त्यांना सोप्स अवॉइड केले पाहिजे का, लावले पाहिजे, किंवा वॉट अदर थिंग्स दे शूड स्टार्ट डुईंग? तर आय वॉन्ट टू टेल ऑल द पेशंट्स, व्ह्युअर्स जे बघत आहे, की जर तुम्हाला सोरियासिस असेल तर स्किन तुमची ऑलवेज मऊ राहायला पाहिजे, हायड्रेटेड राहायला पाहिजे आणि मॉइश्चराईज राहायला पाहिजे. म्हणजे कोरडी त्वचा झाली तर तुमचं सोरियासिस वाढणार. हिवाळ्यामध्ये किंवा विंटर सीझनमध्ये सोरियासिस ऑलवेज वाढतो कारण स्किन अतिशय ड्राय होते. तर ड्राय व्हायला नाही पाहिजे तुमची स्किन. म्हणजे कोपरेल तेल जे आहे, कोकोनट ऑइल, ते कंटिन्यू लावायला पाहिजे, स्पेशली इन विंटर सीझन ऑर अदरवाईज ऑल्सो. साधं व्हाईट पेट्रोलियम जेली मेडिकलमध्ये इझिली भेटतं, ते पण तुम्ही कंटिन्यू सतत लावू शकता. अँड द बेस्ट टाईम इज इमिजिएटली आफ्टर बाथ, जेव्हा मऊ असते स्किन तेव्हाच लावून घ्यायचं शरीरावर किंवा जिथे जिथे पॅचेस आहे तिथे तिथे. त्याच्याने तुमची खाज कमी होणार, रेडनेस कमी होणार आणि जे पॅचेस आहे ते पण लवकर हील होणार. तर
ह्या गोष्टीचं त्यांनी केअर करायलाच पाहिजे. आणि फ्रॅग्रन्स कंटेनिंग सोप आहे किंवा खूप ज्याच्यामध्ये फोम होत आहे, म्हणजे खूप झाग येत आहे ज्या सोप्समध्ये, किंवा काही आजकाल बॉडी स्क्रब्स असतात, काही लिक्विड बॉडी वॉशेस असतात, त्याच्यामध्ये स्क्रब किंवा बीड्स असतात. तर तसले कॉस्मेटिक प्रोडक्ट्स त्यांनी वापरू नये. किंवा लुफा वगैरे वापरतात काही लोक आंघोळ करताना, किंवा स्पंज वापरतात. आजकाल खूप फॅन्सी आयटम्स आहेत हो. बेदिंगसाठी, तर ते सगळं त्यांनी वापरायला नाही पाहिजे. त्यांनी एकदम सिम्पल हायड्रेटिंग सोप्स वापरायला पाहिजे. खूप काही मेडिकेटेड सोप्स पण असतात विच हॅव मोर ऑफ नॅचरल ऑइल्स, म्हणजे ते नॅचरली स्किनला हायड्रेट करतात. तर तसे पण ते वापरू शकतात. इझिली ओव्हर द काउंटर ते सगळे भेटतात. मॅडम खूप छान, आज खूप सारी इन्फॉर्मेशन आम्हाला आज मिळालेली आहे सोरियासिसवर, आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांना ती कुठं ना कुठेतरी उपयोगी पडणार आहे. तर प्रेक्षक हो, सोरियासिसबद्दल बरीचशी माहिती मॅडम जी दिलेली आहे ती तुम्हाला सोरियासिस असेल किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकांपैकी मित्रांपैकी असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा. हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि पाहत राहा आपला हा आरोग्याचा राजमार्ग. अशाच नवीन माहितीसोबत आपला तिसरा भाग लवकरच येणार आहे. त्यामध्ये आपण सनस्क्रीनबद्दल बरंच काही बोलणार आहोत, तर तो एपिसोड मिस करू नका. बघत राहा आरोग्याचा राजमार्ग. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू. प्रायोजक मोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.